विनंती आहे की आपली जी वाहन त्या साईडला लावायची आहे, जेणेकरून धावती गाडी येईल, त्यानंतर आपला हा रस्ता खुर्च्यावर आसनस्थ व्हायच आहे। माननीय या महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री, लोकप्रिय नेते गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, पप्पू सेठ अग्रवाल यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावे। गजानन महाराज की जय। या विसर्जन घाटाचे अवलोकन या ठिकाणी सर्व मान्यवरांनी केले। सोबतच आजचा उपस्थित खामगाव विभागाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्वांना खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। सर्व गणेश भक्तांना राज्याचे कामगार मंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सर्वांचे मनातले लोकप्रिय नेते बोलो गणपती बाप्पा मोरया, बोलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांचे आजचा आपला हा विसर्जन घाट सोहळा, विसर्जन घाटाचा लोकार्पण सोहळा आहे। परंतु विसर्जन करत असताना काठावरून थेट नगरपालिकेच्या वतीने रात्रीच्या वेळेस लाइटिंगची व्यवस्था राहील, सगळं सुरक्षा व्यवस्था राहील। परंतु तुम्ही बघत असाल इकडे पाहताना आपल्याला गर्दी असायची। घाटपूरच्या पात्रामध्ये नेहमीप्रमाणे तिथे थोडी असतो। दरवर्षी आपण जेव्हा विसर्जन करायला जायचो तर घाटपुरी जे पात्र आहे तिथे नगरपालिकाची विसर्जन घाटाचा लोकार्पण करण्यात आलंय। कसा याचा सर्व मंडळांना फायदा होणार आहे कसा? आपण दरवर्षी पाहत असतो की गणपती असतील, देवी असेल, मोठी देवी असेल, आपल्या खामगावमध्ये एक अतिरिक्त उत्सव आहे मोठी देवी। या उत्सवांमध्ये विसर्जनाच्या वेळी प्रचंड प्रमाणात अपघात आपण ऐकतो। गणपतीचं विसर्जन करत असताना सर्व भाविक भक्तांना होणाऱ्या असुविधांबद्दल आपण ऐकतो आणि यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे, अपघात रोखल्या गेले पाहिजे। म्हणून आम्ही बऱ्याच जागांची पाहणी करत होतो। यामध्ये घाटपुरीच्या नदीवर असेल आणि जमुना तलावावर असेल, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिल्या। पण नंतर आमच्या लक्षात आलं की जमुना तलावावर इथे प्रचंड मोठी जागा आपल्याला उपलब्ध आहे आणि या माध्यमातून इथे आपण हा घाट केला पाहिजे। आणि आज आम्ही त्या घाटाच्या कामाच्या मागे लागलो आणि आज आनंदाचा दिवस आहे की लोकार्पण आम्हाला करता येते। उद्या विसर्जन आहे आणि एक सर्व सुविधायुक्त घाट आम्ही इथे निर्माण केलाय। इथे विसर्जनाच्या दिवशी क्रेन, लाइटिंगची व्यवस्था, सोबतच पोलीस आणि नगरपालिकेचे बचाव पथक हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। सोबतच घरगुती मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे निर्माण सुद्धा आम्ही इथे केलाय आणि इथे कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही। सर्व भाविकांना मनोभावे पूजा करून त्यांच्या गणपतीचं, देवीचं विसर्जन करता येईल या दृष्टीने आम्ही सर्व सुविधा उभ्या केल्या आहे। येणाऱ्या काळामध्ये याच घाटावरनं खामगावकरांसाठी एक नवीन पर्वणी, ती म्हणजे या घाटावरनं बोटिंगची सुविधा आम्ही खामगावकरांसाठी उपलब्ध करून देतोय। आणि जो जमुना तलाव आहे त्याचा आम्ही पुनर्निर्माण सुरू केलाय, ज्यामध्ये पहिले गार्डनचं काम सुरू केलंय, नंतर भविष्यात तिथे अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क सुद्धा करण्याचा आम्ही प्रस्तावित केलाय। पण त्याला भरपूर निधी हा आवश्यक आहे आणि तो निधी आम्ही टप्प्याटप्प्याने आणणार आहे। पण प्रायमरीली आज हा घाट लोकार्पण आम्ही करतोय आणि येणाऱ्या 2-3 महिन्यात इथे बोटिंग सध्या सुरू होणार आहे।